नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गुढीपाडवा जवळ येतोय आणि गुढीपाडवा म्हटल्यानंतर गिरगावातील शोभायात्रा आणि गुढीपाडवा यांचं नातं हे अतिशय अतूट आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान त्यामध्ये अगदी सक्रिय असतं आणि त्याच निमित्ताने एक वेगळा उपक्रम आज साहित्य संघामध्ये होतोय, तो म्हणजे मराठी अभिमान गीताचं सामूहिक गायन. काय आहे हा उपक्रम जाणून घेऊया श्रीधर आघरकर याच्याकडून. नमस्कार श्रीधर. नमस्कार, तुझं स्वागत आहे आमच्या चॅनल. धन्यवाद. धन्यवाद. आणि आम्हाला जाणून घ्यायचं, अनेक वर्ष आपण गिरगावात यात्रा करतोय, दरवेळेला काहीतरी संकल्पना वेगवेगळी असते. तर यावर्षीची संकल्पना काय आहे आणि आजचा हा नेमका उपक्रम काय आहे? नक्कीच. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गेली 22 वर्ष गिरगावात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करतं. यावर्षी 23वं वर्ष आहे. दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक, राष्ट्रीय, सांस्कृतिक विषयांवर संकल्पना असते आणि ती संकल्पनेतून काहीतरी लोकांना मेसेज द्यावा म्हणून आपण ही संकल्पना ठेवतो. यावर्षी मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला आहे, अभिजात भाषा म्हणून केंद्र सरकारकडून दर्जा मिळाला आहे. ह्याचं औचित्य आणि सगळ्याच भारतीय भाषांना त्यांचा उपयोग हा ज्ञानभाषा किंवा व्यवहार भाषा म्हणून व्हावा, हा एक संदेश द्यायचा या यात्रेतनं प्रयत्न असेल. आणि त्या निमित्ताने यात्रेच्या आधीपासूनच काही वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्यातलाच हा आज मराठी अभिमान गीत सामूहिक गायन हा कार्यक्रम आहे, आज जो साहित्य संघात होणार आहे. आणि कसा योगायोग आहे बघ की मराठी अभिमान गीत आज सादर होत आहे आणि मुख्य म्हणजे सुप्रसिद्ध गीतकार ज्यांच्या लेखणीतनं गीत साकारले सुरेश भट, त्यांचा आज स्मृतिदिन आहे. आणि संगीतकार कौशल इनामदारसुद्धा इथे येत आहेत. तर नेमकंच ते खास सरप्राईज आहे सगळ्या लोकांसाठी, ते काय आहे? नक्कीच सांगतो. गीतकार सुरेश भट यांचा स्मृतिदिन आहेच आणि आम्ही त्या निमित्ताने कौशल इनामदार यांना संपर्क केला. ते म्हणाले मी नक्की येईन आणि तेच सगळ्यांचा सराव घेणार आहेत सुरुवातीला, की कसं गीत म्हटलं पाहिजे, कसं असं 1-2दा सराव होईल आणि सगळे मग एकत्र हे सामूहिकरित्या मराठी अभिमान गीत म्हणणार आहेत. आणि साधारण आम्हाला 800 ते 1000 लोकांचा सहभाग आज अपेक्षित आहे, कारण खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही नोंदणी केली होती, त्यामुळे जवळजवळ 900पेक्षा जास्त लोकांनी ह्याच्यात नोंदणी केलेली आहे. त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळतो आहे. नक्कीच मिळणार आहे आणि आपणसुद्धा या उपक्रमाला शुभेच्छा देऊया. आम्हीसुद्धा या संस्थेशी संबंधित आहोत हे सांगताना अतिशय आनंद होतो आहे. तेव्हा पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया श्रीधर, तुमच्या सगळ्या टीमला आणि अर्थातच या उपक्रमासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आणि आपण सांगूया की आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा.